उल्हासनगर में शिवसैनिकों का गुस्सा। 500 से ज्यादा पदाधिकारी इस्तीफा देने की तैयारी में। शिवसैनिकों ने बाहर से आए उम्मीदवारों के बजाय स्थानिक उम्मीदवारों की मांग की। उल्हासनगर में शिवसेना शिंदे गट के शिवसैनिक नाराज हैं। 500 से ज्यादा शिवसेना पदाधिकारी इस्तीफा देने की तैयारी में हैं। वार्ड नंबर 10 में बाहर से आए उम्मीदवार नहीं, स्थानिक लोगों को तरजीह दी जाए, इस मांग को लेकर शिवसैनिकों ने शिवसेना शाखा में जाकर अपना गुस्सा जाहिर किया। पिछली बार इस वार्ड में बाहर से आए उम्मीदवार को दिया गया था, उसे नगर सेवक बनाया गया था, लेकिन 5 साल में वह नगर सेवक वार्ड में नहीं दिखा। इसलिए अब शिवसैनिकों ने शिवसेना शाखा के सामने नारे लगाए और मांग की कि किसी स्थानिक शिवसैनिक को उम्मीदवार बनाया जाए। शिवसैनिकों ने वरिष्ठ को चेतावनी दी है कि अगर स्थानिक उम्मीदवार को उम्मीदवार नहीं दी गई तो सभी पदाधिकारी और कार्यकर्ता इस्तीफा दे देंगे। मी जगन आहे रे हिरागाव शिवसेना शाखेचा शाखा प्रमुख। मी शाखा प्रमुख या नात्याने मी सांगतो की आपली ही जी जो जनआक्रोश इथे आलेला आहे, हा जनआक्रोश रवी निकम यास उमेदवारी मिळावी यासाठी आलेला आहे। रवी निकम हा एक तळागाळाचा कार्यकर्ता आहे। त्यांनी नेहमी पक्षासाठी इथल्या वार्डासाठी सतत म्हणजे मागील 30 वर्षापासून तो कार्य करतो। मागच्या वेळेस पण 2017ला सगळ्यांनी आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी पूर्ण तयारी केली होती की मग उमेदवारी मिळावी म्हणून। आणि पक्षाचा आदेश आला आणि त्याला विचारायला उमेदवारी नाही मिळाली। पण यावेळेस तर असं झालं नाही। आम्ही सामूहिक राजीनामा देणार आहे मी ठामपणे सांगतो। पण मग कोणाला उमेदवारी दिली नक्की? रवी कोणाला उमेदवारी दिली? मी ऐकले कोणीतरी दुसरा असेल, ते आपल्याला आयडिया नाही। बाहेरचा उमेदवार आहे, स्थानिक नाही आहे। पण एवढाच माझा मुद्दा आहे की स्थानिक लेवललाच हे उमेदवारी मिळावी। या संदर्भामध्ये आपण वरिष्ठांशी काही चर्चा वगैरे केलेली आहे? त्यांच्या कानावर हो, मग केलेली ना। त्यांचं काय म्हणणं? ते म्हणतात आदेश जसं आहे, तुम्ही म्हटलं आदेश ना आदेश, यावेळेस आम्ही आदेश नाही ऐकणार। आम्ही यावेळेस जर उमेदवारी नाही मिळाली, आम्ही सगळेजणी माझे शाखेचं म्हणा, शांतीनगर, कन्ना कंपाऊंड, विठ्ठलवाडी, सगळे शाखेचे शाखा पूर्ण संघटना जी काही टीम आहे ते सगळे राजीनामा देणार। आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे। किती पदाधिकारी असतील की जे राजीनामा देणार आहे? संख्या काय त्यांची? 200च्या आसपास आहे। ह्या शाखेतून म्हणजे सगळे सर्व शाखा प्रमुख, म्हणजे शांतीनगर शाखा प्रमुख आहेत, विठ्ठलवाडी आहे, उल्हासनगरचे जे बी आमच्या पॅनलचे 10 नंबर पॅनलचे जे शाखा प्रमुख आहेत ते नाराज आहेत की बाबा इथल्या स्थानिकला प्राधान्य द्या ना तुम्ही। तुम्ही इकडून तिकडून आणून बसवणार तर ते योग्य नाही। आणि जो कामाचा माणूस आहे रवी निकम आहे, हा हक्काचा माणूस आहे, कसं आहे धावणारा आहे आणि त्यांनी बरेच वेळेला सर्व लोकांचे म्हणजे आमचे आहेच आमचा संपर्क, पण सर्वांची कामं करतो तो आणि त्याला तिकीट मिळावं ही आमची इच्छा आहे। बाकी जे कोणी येतील ते आमची त्याच्यावरती नाराजी आहे। आमच्या मग शांतीनगरच्या शाखेला द्या, तिकडे इकडे जाण्यापेक्षा आम्ही रवी निकमच्या पाठीमागे आहात। बरं, मागच्या वेळेस जी उमेदवारी देण्यात आली होती ते चुकली बाहेरच्या यांना, मग तेव्हा तुम्ही विरोध केला का नाही? मी विरोध केला नाही। आमच्या साहेबांनी सांगितलं की बाबा पुढल्या वेळेला बघू तुला, म्हणजे मीच नगरसेवक होतो, पण ते बोलले पुढल्या वेळेला बघू। पण आता या वेळेला आता कसं लोकांचा सर्वांचा विचार आहे की बाबा यंग कार्यकर्ता पाहिजे, युवा कार्यकर्ता पाहिजे, सर्वांचं म्हणणं आहे। माझं एकट्याचं तर आहेच आहे, कारण तो हक्काचा माणूस आहे ना। मला रवी निकम कामाचा माणूस आहे। जय महाराष्ट्र, मी योगेश काळे, इथं उपविभाग 3 नंबर येथे कार्य करतो मी। आज भरपूर दिवस झाले रवी भाऊचं नावसुद्धा येते। आज रवी भाऊचं नाव घेतल्यानंतर एवढे लोक कोणासाठी येत नाही आजकाल वेळ काढून। आज फक्त माहिती पडले की शाखेवरती मीटिंग आहे की बाबा रवी भाऊचं तिकीट कट करत आहे, त्यामुळे एवढे लोक आज जमा झालेले आहेत। आज मग तुम्ही बघा की पाऊस आला, पूर आला, तर कोण पळतो? सगळ्यांना माहिती आहे कोण पळतो, कोण कुठं पळतो? तर रवी भाऊच नेहमी प्रत्येकासाठी, कोणाला शाखेमध्ये जागा दे, कोणाला जेवण दे, याच्यासाठी छोटा कार्यकर्ता पळतो। मग त्याला तिकीट दिलं तर काय वाईट आहे? जो व्यक्ती आजपर्यंत मार्केटमध्येच नाही त्याला डायरेक्ट येऊन जर वरती बसवणार तर आम्ही कोणीच काम करणार नाही। आम्ही जेवढे शिवसैनिक असू, पॅनल बॉडीमध्ये असू, युवा सेने असू किंवा जे लेडीज लोक असतील ते सर्व राजीनामा देतील आणि कोणीही कार्यकर्ता पदाधिकारी काम करणार नाही। आम्हाला सामान्य कार्यकर्ताच पाहिजे, जो एका फोनवरती आज सुद्धा ते कामं करतात, 30-35 वर्षापासून तेच कामं करतात।
त्यांना सुद्धा संधी द्यायला पाहिजे का नाही? नवीन माणसाला सुद्धा संधी देणे गरजेचं आहे. आणि रवी भाऊ निकम हाच व्यक्ती एकदम परफेक्ट आहे. आणि सामान्य माणूस सुद्धा आज का आलाय? त्याच्यासाठीच आलाय ना. बाबा छोटा माणूस आज एवढं काम करतो, तो 30-35 वर्षापासून काम करतो. कोणतीही साहेबांना कधी बोलला नाही की असं आहे तसं आहे. पण आज त्याला तिकीट देण्यात येत आहे. ओघत वरतून एखाद्याला बसवणं हे आम्हाला कोणालाच मान्य नाही. कोणत्या शाखेवरती मान्य नाही? ना हिरागाडच्या शाखेवरती मान्य आहे, ना चौधरी साहेबांच्या शाखेवरती मान्य आहे, ना शांतीनगरच्या शाखेवरती मान्य आहे. आम्हाला रवी भाऊ हा व्यक्ती एकच पाहिजे, नाही तर कोणीही काम करणार नाही म्हणजे नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वात प्रथम मी बापू चव्हाण, मी कुठल्याही पक्षात नाही आहे. पण मला कुठेतरी आज खंत झाली, मनाला दिवसल्यासारखं वाटतं का गेली 35 वर्षे झाले आमचे ते श्री प्रल्हाद सोनवणे नंतर कुठलाही स्थानिक नगरसेवक आम्हाला शिवसेनेकडून किंवा कुठल्या पक्षाकडून मिळालं नाही. आणि आम्ही पक्षाचा आदेश आणि साहेबांचा आदेश नेहमीच आम्ही मानत गेलो का आम्ही सोचलं का बाबा जाऊ द्या बाहेरचा का बाहेरचा, पण साहेबांच्या पुढे गेलो नाही मी. पण ह्या टायमाला असं विचार आले का अजून किती वर्ष आम्ही फक्त काम करत आहोत आणि समोरचा येईल आणि आमच्यावरती हुकूम करणार, तो आमचा साहेब बनणार. आम्ही कधी साहेब बनायचं? आम्ही कधी मालक बनायचं का? आम्ही कधी त्यांच्या भाड्याच्याच खोलीत राहायचं का? स्वतःची खोली पण पाहिजे, स्वतःचा विचार पण पाहिजे. ह्या सर्व गोष्टी कितपर्यंत योग्य आहे हे वाटत असेल तर विठ्ठलवाडीची जनता, मी स्वतः गोपाळ समाजाचा आहे, माझा गोपाळ समाज तरुण पिढी आणि आम्ही लोक विरोध करणार का? म्हणून का आम्हाला स्थानिक लेवलचाच माणूस पाहिजे. आम्हाला रात्री अपरात्री आम्ही कोणाला फोन जरी केला तो हा दुसऱ्याला तिसऱ्याला बोलणार, पण हा माणूस डायरेक्टली येतो आपल्यापर्यंत. हे काम फटाफट होतं. ह्याच्यासाठी आम्हाला एकच नारा आहे यावेळेस पॅनल नंबर 10 मध्ये ऐका ना, म्हणजे स्थानिकच कार्यकर्ता हवा, बाहेरचा कोणी पण चालणार नाही. आमचा रवी निकमच पाहिजे. शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए। अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक और शेयर करिए।